नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्जाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा जंगली माणूस ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 7वा. त्या हिवाळ्यामध्ये सँडर्सच्या ताब्यातील प्रदेशामध्ये संपूर्ण शांतता नांदत होती. त्या वर्षी पीक फार चांगले आले होते. नदीमध्ये भरपूर मासे होते. गंभीर स्वरूपाची रोगाची साथ नव्हती, पण त्यामुळे सँडर्स अस्वस्थ झाला होता. नदी किनाऱ्यावरील बाजूच्या प्रदेशामधून समाधानकारक रिपोर्ट मिळाले होते. इसिसी, नगोम्बी, आकासावा, बागोमी वगैरे जमाती अतिशय सुखासमाधानाने राहत होत्या. अपवाद फक्त ओचोरीचा होता. अचानक आग लागल्यामुळे ओचोरींचे अर्धे पीक नाहीसे झाले होते. एकाच वेळी निरनिराळ्या 20 ठिकाणी अचानक आगी लागल्या होत्या आणि बोसांबो लोकांना अधिक कडक रीतीने वागवत होता. सँडर्सला जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा तो विचारात पडला, कारण बोसांबो शहाणा आणि धूर्त होता आणि सँडर्स इतकीच त्यालाही तिथल्या लोकांची चांगली माहिती होती. सँडर्सने त्या बातम्याचा निष्कर्ष काढला आणि सर्व प्रदेशाची जातीनं पाहणी करण्याचं ठरवलं. एके दिवशी पहाटेच तो आपल्या छोट्या जहाजावर चढला. त्यापूर्वी कित्येक दिवस जहाजाच्या खालच्या डेकवर लाकडांचा साठा करण्याचे काम चालले होते आणि माणसाच्या डोक्याच्या उंची इतके तिथे जहाजाच्या इंजिनाला लागणारी भरपूर लाकडं रचून ठेवली होती. त्याशिवाय कोळशाचा साठा भरपूर केला होता आणि त्याबद्दल सँडर्सचा इंजिनियर ओकाया याला अतिशय अभिमान वाटत होता, कारण आतापर्यंत या नदीवरील कोणत्याही जहाजानं कोळशाचा उपयोग केला नव्हता. जहाजे जहाजावर अगदी अलीकडे बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या होत्या. खास श्वेतवर्णीय इंजिनियर बोलवले होते आणि त्यांनी जहाजावर नवीन इंजिन बसवले होते. त्यामुळे जहाजे जहाज आता पूर्वीपेक्षा कितीतरी पट वेगाने प्रवास करू शकत होते. पूर्वी ज्या जहाजाच्या 2 टोकांवर ज्या जुन्या पद्धतीच्या तोफा होत्या त्या आता मध्यभागी हलवल्या होत्या आणि त्यांच्या जागी नवीन आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा बसवल्या होत्या आणि जवळच लाकडी पेट्यातून तोफेचे लांबलचक गोळे ठेवले होते. याशिवाय जहाजावर विजेच्या दिव्यांची आणि अतिशय प्रखर प्रकाशाच्या सर्च लाईटची व्यवस्था केली होती. सँडर्सने या खेपेला आपल्याबरोबर बरेच सशस्त्र शिपाई घेतले होते. जहाजे जहाज मुख्य ठाण्यापासून फार दूर गेले नाही, तो सँडर्सच्या बाजूलाच जहाजाचे सुकान धरून उभे असलेल्या माणसाच्या तोंडावरून आश्चर्योद्गार निघाला आणि सँडर्सने बरोबर मानवर करून आकाशाकडे बघितले. जहाजाच्या वर निळ्या आकाशात 2 पक्षी गिरट्या घालत होते. त्यापैकी छोटा पक्षी दुसऱ्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जीवापाड मेहनत करत होता. मोठा पक्षी बहिरी ससाणा होता आणि छोटा पक्षी सरकारी संदेशवाहक कबूतर होते. सँडर्सने धावत जाऊन आपल्या केबिनमधील छोटी बंदूक बाहेर काढली आणि ती झाडली. तेव्हा बहिरी ससाण्यानं त्या कबुतराला आपल्या पंजात पकडले होते. पहिल्या वाराबरोबर ते दोन्ही पक्षी पाण्यात कोसळले. 10-12 खलाशांनी एकाच वेळी पाण्यात उड्या घेतल्या. एकानं बहिरी ससाण्याची मान पिळवटली आणि दुसऱ्यानं कबुतराला त्याच्या पंजातून खेचले. कबूतर भीतीनेच ठार झाले होते, पण त्याच्या उजव्या हाताला एक चिठ्ठी बांधलेली होती. सँडर्सने जेव्हा ती पाण्यात भिजलेली चिठ्ठी उलगडली तेव्हा वाचायला फक्त 3च शब्द शिल्लक राहिले होते: आकासावा युद्ध राजा. आकासावा प्रदेशामध्ये सँडर्सचा एक हुशार हेर होता. त्यानं संदेश पाठवण्यासाठी कबुतराचा उपयोग केला होता. त्या अर्थी तो संदेश तातडीचा आणि महत्त्वाचा होता. सँडर्स दक्षिणेकडे जायला निघाला असतानाही त्यानं जहाज आता उत्तरेकडे वळवले. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तो 3 नद्यांच्या संगमावर येऊन पोहोचला. अधिक बातमी घेऊन त्याचा हेर त्याच ठिकाणी त्याला भेटायला हवा होता, पण जहाजानं अनेक गिरट्या घातल्या तरी तो हेर दिसला नाही. त्यामुळे सँडर्सला तसंच पुढे जाणं भाग पडलं. मध्यरात्रीच्या सुमारास सँडर्स आकासावाच्या शहराजवळ पोहोचला. पहाटेला त्यानं जहाज किनाऱ्याला लागलं तेव्हा शिपाई बंदुका घेऊन तयारीनं डेकवर उभे होते, पण तिथल्या लोकांची काही गडबड दिसली नाही. नेहमीप्रमाणे लोकांच्या झोंडी जहाज बघण्यासाठी किनाऱ्यावर उभ्या होत्या. अर्ध्या तासानं आकासावाचा राजा टोलोनी तिथे सल्लागारांसह स्वागत करण्यासाठी आला. सँडर्स फक्त अबिबूला बरोबर घेऊन किनाऱ्यावर उतरला. राजाबरोबर बोलत त्यानं शहराच्या मुख्य रस्त्यावरून एक फेरी मारली. टोलोनी जे सांगत होता ते त्याने ऐकलं. आपल्या हेराबद्दल त्यानं चौकशी केली नाही.
कारण तसं करण्यात काही फायदा नव्हता. पण तो अगदी तीक्ष्ण नजरेनं आजूबाजूला बघत होता. आजूबाजूचा देखावा अगदी शांत समाधानकारक होता. सँडर्स तिथून जहाजावर जायला निघाला तेव्हा राजा म्हणाला, सर्व व्यवस्थित आहे, तुम्ही बघितलंयच. माझ्या लोकांना भरपूर अन्न मिळत आहे, आजारी पण कोणी नाही आणि कोणीही दुसऱ्यांना अपाय करत नाही. सँडर्स जहिरेकडे जाताना एका जवळच्या पाऊल वाटेने निघाला. चांगल्या 6 फूट उंचीच्या गवतातून तो छोटा मार्ग होता. ते पाहताच टोलोनी अस्वस्थ झाला. देवा, हा मार्ग तुझ्या योग्यतेचा नाही, तो म्हणाला. वाटेत चिखल आहे आणि साप पण आहेत. मला याच मार्गाने जायचं आहे, सँडर्स म्हणाला. टोलोनीला नाईलाजानं त्याच्या मागून जावं लागलं. अर्ध्या वाटेवर आल्यावर तेथील काही जमीन अगदी अलीकडे खणण्यात आली आहे म्हणून सँडर्स थांबला. या ठिकाणी कोणाला पुरण्यात आलंय की काय, त्यानं विचारलं. डोळ्यांच्या पापण्या न हलवता टोलोनी म्हणाला, करामा नावाचा माणूस. पण ही काही माणसं पुरायची जागा नाही. तुझी मेलेली माणसं मधल्या बेटावर झोप घेतात. देवा, ते खरं आहे, पण हा माणूस मरून बरेच दिवस झाले होते, फक्त हाडं शिल्लक होती. लोकांना त्याच्या भुताची भीती वाटली म्हणून त्यांनी तो सापडला त्याच ठिकाणी त्याला पुरले. हा खुलासा समाधानकारक होता, त्यामुळे सँडर्स पुढे निघाला. पण ज्या हेरानं कबुतरामार्फत त्याला संदेश पाठवला होता त्याला टोलोनीच्या माणसांनी भाल्याने ठार करून त्या ठिकाणी पुरले होते. देवा, तू आता किती दूर जाणार, जहाजाच्या शेडीजवळ पोहोचल्यावर टोलोनीने विचारलं. मी उत्तरेकडे जाणार, पण तू काय विचारतोयस. पाऊस अतिशय पडला होता, त्यामुळे नद्या भरून गेल्यात आणि याच वेळी फ्रेंची आणि पोर्तुगीज या प्रदेशात येतात. याशिवाय येथून 10 दिवसाच्या प्रवासावर कलाली नदीच्या काठावर एक माणसं विकत घेणारा अरब बसला आहे, असं मी ऐकलंय. सँडर्स कलाली नदीकडे निघाला. टोलोनी त्याला फसवण्याचा संभव होता, पण तरी तो त्याच भागाकडे निघाला. आणि या खेपेला काही निराळ्या हेतून टोलोनीनं त्याला सत्य सांगितलं होतं. अल महमूद हा अरब गुलामांचा व्यापार करत असे. त्यानं आपल्या बोटीतून नाना प्रकारचे कापड, दारू, तंबाखू वगैरे माल आणला होता. सँडर्स अचानक जेव्हा त्याच्या मुक्कामाजवळ पोहोचला तेव्हा तो अरब कलाली खेड्यातील लोकांना बंदुका विकत होता. अल महमूदला सावधगिरीची सूचना मिळाली होती आणि त्यामुळे त्यानं तेथून 4 मैलावर जाहिरे जहाजाचा प्रवेश होणार नाही अशा चिंचोळ्या खबदाडीमध्ये आपली नौका उभी केली होती. पण जाहिरे जहाजावर आता अद्ययावत सुधारणा करण्यात आल्या हे त्याला माहीत नव्हते. सँडर्सच्या नव्या तोफेच्या पहिल्याच गोळ्यानं अल महमूदची खाजगी केबिन हवेत उडाली आणि सँडर्सच्या खलाशांनी त्या बुडणाऱ्या नौकेला दोर बांधून बाहेर काढले. तू या आधीच आलास कसा, सँडर्सने विचारलं. नदीला पूर आल्यामुळे मला यावं लागलं, अल महमूदनं खोटं सांगितलं. माझ्या कायद्याप्रमाणे तू गुन्हा केला आहेस, सँडर्स म्हणाला. पण मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. पोर्तुगीज हद्दीपासून 20 मैलापर्यंत तुला सोडण्यात येईल. पण माझ्या जहाजाचं आणि जहाजात असलेल्या मालाचं काय. मी जहाज जाळून टाकणार आहे आणि जहाजात असलेला माल जप्त करणार आहे. जशी अल्लाची मर्जी, महमूद म्हणाला. सँडर्सने त्याला जहाजावर घेतलं आणि त्यानंच दाखवलेल्या एका ठिकाणी त्याला संरक्षणासाठी हत्यारं आणि 10 दिवस पुरेल इतकं अन्न देऊन सोडून दिलं. अल महमूद किनाऱ्यावर उभा होता. जहिरे जहाजानं तोंड फिरवलं. वरच्या डेकवर उभा असलेला सँडर्स त्याला दिसत होता. त्यानं रायफलीचा बरोबर नेम धरून गोळी सोडली. सँडर्स त्यावेळी हबीबूला काही सूचना देत होता. त्याच वेळी रायफलीचा भार झाला आणि तो हबीबूच्या अंगावर कोसळला. त्या माणसाला पळून जाऊ देऊ नकोस, सँडर्स खाली पडताना म्हणाला. हबीबूनं तोफेत नवीन गोळा भरला आणि बरोबर नेम धरला. अल महमूदला लपायला जागा नव्हती, कारण तो सपाट प्रदेश होता. अल महमूदच्या माणसांनी आपल्या मालकाचा खूप शोध घेतला, पण त्यांना तो सापडला नाही, कारण तोफेच्या गोळ्यानं त्याच्या चिंधड्या उडाल्या होत्या. चंद्रानं अरण्यातील सर्व वृक्षांना रुपेरी प्रकाशानं न्हाऊ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकासावाचा राजा टोलोनी तिलागी नावाच्या मंत्रिकांनी सांगितलेल्या शुभशकुनाची वाट बघत नदीच्या किनाऱ्यावर उभा होता. बराच वेळ वाट बघितल्यानंतर एका सुसरीने अगदी सरळ रेषेत या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत नदी ओलांडली आणि टोलोनीला आनंद झाला. तो आपल्या बाजूला उभ्या असलेल्या सल्लागारांना म्हणाला, तिलागीनं सांगितलेला शुभशकुन झाला. सुसरीनं सरळ रेषेत नदी ओलांडली. शेवटी आकासावाचा दिवस आला. तो तेथून आपल्या मोठ्या झोपडीकडे गेला. त्याच्या हुकमानं ती रिकामी ठेवण्यात आली होती. त्यानं तिलागीला तिथे बोलावून घेतलं. थोड्या वेळानं काठी टेकत हाडाचा नुसता सापळा झालेला तिलागी तिथे आला.
टोलोनीनं त्या शुभसंदेशाबद्दल त्याला माहिती दिली. तू फार मोठा राजा आहेस. तुझं डोकं पांढऱ्या माणसाचं आहे, त्यामुळे तू सँडीहून मोठा आहेस. आतापर्यंतचे आकाशावाचे राजे मूर्ख होते आणि सँडीनेच त्यापैकी बहुतेकांना या झाडावर फाशी दिलेला आहे. राजा अभिमानानं उभा राहिला आणि म्हणाला, सर्व मला साथ देणार आहेत. इसिसी, नगोंबी, बोकोंबो, ओचोरीचे लोकही तुझ्या बाजूचे आहेत, तिलागी म्हणाला. फक्त त्यांचा राजा बाहेरचा आहे आणि तो सँडीच्या बाजूचा आहे. त्याचा बंदोबस्त करावा लागेल, टोलोनी म्हणाला. पण आता आपल्याला घाई केली पाहिजे, कारण सँडी लवकरच परत येईल. तो येथून गेलेला 3 दिवस झालेत, पण त्याचे ते जहाज फार वेगानं चालतं. दिवसभर राजाचे दूत धावपळ करत होते. 5 वेळा राजाला झोपेतून उठवून येणाऱ्या संदेशाची उत्तरं द्यावी लागली. इसिसी अस्वस्थ झाले होते, पण त्यांना सँडीची भीती वाटत होती. नगोंबीची राणी सँडर्सच्या घराण्यातील होती. तिला तिच्या एका चिडलेल्या प्रियकराकडून ठार करावे की काय का करू नये आणि आपली तिला दासी बनवावी असं टोलोनीने उत्तर पाठवलं. छोट्या इसिसी मधील लोक उतावीळ झाले होते. त्यांच्या हातीत असलेली 2 मिशनऱ्यांची ठिकाणं जाळून टाकावी असल्या क्षुल्लक गोष्टींकडे सध्या लक्ष देऊ नये. प्रथम सँडीचा बळी घेतला पाहिजे असं टोलोनीने त्यांना उत्तर धाडलं. अंधार पडला. आकाशावा लोक आपल्या घरासमोर पेटवलेल्या शेकोटी समोर गप्पा मारत होते. टोलोनीने आपल्या मनातील बेत त्यांना सांगितलेला नव्हता. तो फक्त त्याच्या सल्लागारांना आणि इतर जमातीच्या काही प्रमुखांना माहीत होता. ढोलकीचा आवाज होऊ लागला. राजा आपल्या झोपडीतून ऐकत होता. कुठेतरी दूर ढोलकीवरून संदेश देण्यात येत होता. या खेड्यातून त्या खेड्यापर्यंत अशा प्रकारे तो संदेश जवळजवळ येत होता. शेवटी बाजूच्या खेड्यातील ढोलकी वाजू लागली आणि टोलोनीने तो संदेश स्पष्ट ऐकला. सँडी मेला. अरबानी त्याला ठार केलं. आता तो संदेश टोलोनीच्या शहरातून ढोलकीनं पुढे पाठवण्यात येत होता. सर्व देवांची आणि सैतानाची मला मदत आहे, टोलोनी उत्साहाने म्हणाला. शेवटी हवी असलेली वेळ जवळ आली आहे. सँडर्स आपल्या केबिनमध्ये अंथरुणावर पडला होता आणि अबिबूच्या आणि एका छोट्या आरशाच्या मदतीने स्वतःला झालेली जखम त्यानं शोधून काढली. त्याला फारशी जखम झाली नव्हती. त्याच्या खिशात असलेल्या जाड सिगरेट केसवर गोळी आपटून उडाली होती आणि तिनं डाव्या हाताच्या दंडाचा मांसाचा तुकडा तोडला होता. त्याखेरीज त्याला इजा झाली नव्हती. अबिबूनं त्यानं दाखवलेलं औषध लावून हाताची जखम बांधली होती. सँडर्स निरोगी आणि शक्तिवान होता. त्या क्षुल्लक जखमेचं त्याला महत्त्व नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी त्याला थोडासा ताप आला. हात बराच सुजला आणि ठणकू लागला. ती गोळी विषारी असावी हे त्यानं ओळखलं. सँडर्स आपल्या केबिनमध्ये तळमळत होता. त्याचे डोकं आणि हात भयंकर ठणकत होते. अबिबू उठला तेव्हा त्या हालचालीनं त्याचे डोळे उघडले. अबिबू, तू कुठे चाललायस? त्यानं कष्टानं विचारलं. औषध देणाऱ्या देवाच्या बाईजवळ, अबिबू म्हणाला. मी शेवटपर्यंत माझ्याकडून प्रयत्नांची शिकस्त केली, यासाठी मला कोणीतरी साथीदार हवा आहे. पण सँडर्स बेशुद्ध झाला होता. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला त्याच्या जहाजाच्या इंजिनाचा आवाज ऐकू आला नाही. सर्वत्र शांतता होती. त्यानं डोळे उघडून बघितलं तेव्हा एका मोठ्या खोलीत एका कॉटवर झोपलोय असं दिसलं. त्याला ही जागा ओळखता आली नाही. आपण जहाजावर नाही अशी त्याची खात्री झाली. रुथ ग्लॅडीनची झोपण्याची खोली त्यानं पूर्वी कधी बघितली नव्हती. त्यानं आपल्या हाताकडे बघितलं. सूज नाहीशी झाली होती. त्यानं तो हात हलवून बघितला, पण वेदना झाल्या नाहीत. तो हात हलवत असताना रुथनं त्या खोलीत प्रवेश केला. ती हसली. तिनं हातानंच त्याला शांत राहण्याचा इशारा दिला आणि ती त्याच्याजवळ बसली. आकाशावांची काय भानगडे? त्याने विचारलं. खरे म्हटले तर आपण आजारीपणाबद्दल बाहेर काय चाललंय हेही त्याला माहीत नव्हतं. तो आकाशावाबद्दल विचार करत नव्हता, पण अचानक तो प्रश्न त्याच्या तोंडून बाहेर पडला. त्याचा तो प्रश्न ऐकता तिची मुद्रा गंभीर झाली. मला वाटतं तुम्ही आकाशावाबद्दल आता विचार करू नये. तुम्ही शांत राहिलं पाहिजे. पण मला ते समजलं पाहिजे. तो अगदी अशक्त झाला होता आणि तिला ती हकीकत सांगणं भाग होतं. तिनं बोलायला सुरुवात केली तेव्हा तो डोळे मिटवून ऐकू लागला. तिचं बोलणं संपलं तरी त्यानं काहीच हालचाल केली नाही. तेव्हा ती घाबरली. तो पुन्हा बेशुद्ध झाला असावा असं तिला वाटलं. त्याने डोळे उघडले आणि तो म्हणाला, कोणाला तरी ओचोरीला पाठवून बोसांबोला ताबडतोब बोलवून घे. आपल्या लोकांमध्ये आणि खेड्यांच्या प्रमुखामध्ये बोसांबो अप्रिय झाला होता. ओचोरीच्या भित्र्या लोकांना बोसोंबोने शूर बनवले होते.
आजूबाजूच्या जमातीच्या भीतीनं ज्यांना नेहमी रानावनातून राहावे लागत होते ते आता सुखानं आपल्या खेड्यात राहत होते. इतकेच नव्हे तर इतरांना त्याची दहशत वाटत होती आणि आता तेच लोक बोसंबोचा द्वेष करू लागले होते. एके दिवशी बोसांबो अगदी सकाळी आपल्या झोपडीतून बाहेर आला तेव्हा आजूबाजूचे अगदी शांत वातावरण पाहून त्यालाही कसंसच वाटलं. आकाशवामधील घडामोडी त्याला माहीत होत्या. त्या प्रांतातील जे लोक बंडाच्या विरुद्ध होते त्यांची निर्दयपणे कत्तल केली होती. इसिसी लोकही आपल्यातील भित्र्या लोकांची कत्तल करून बंडवाल्यांना मिळाले होते. टोलोनीने बोसांबोला आपल्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. बोसांबोनं त्याला मुळमुळीत उत्तर पाठवले होते. आणखीन एक आठवडा तरी आपल्याला धास्ती नाही हे त्याला माहीत होते. ओचोरी आणि आकासावामध्ये मिशन हॉस्पिटल होते आणि तेथे सँडी मृत्यूशय्येवर पडला आहे अशा जरी बातम्या पसरल्या होत्या तरी अद्याप तो तेथेच होता. जवळच त्याचे जहाजी जहाज नांगरलेले होते. त्या जहाजावर सशस्त्र शिपाई होते आणि तोफा होत्या. आपण सर्व जगाचे राजे आहोत असं टोलोनीने जाहीर केलं होतं. बोसांबो जरी त्याच्याकडे तिरस्काराने बघत होता तरी त्याच्यावर नाराज असलेल्या लोकांनी टोलोनी सोबत संधान बांधले होते आणि अर्धी ओचोरी राजद्रोही आहे हे बोसांबोला माहीत होते. बोसांबोला त्याबद्दल चिंता वाटत नव्हती. त्याला सँडीच्या आजारपणाची चिंता वाटत होती. त्याची परिस्थिती नाजूक होती. आदल्याच रात्री त्यानं टोलोनीच्या गुप्तहेराला पकडलं होतं. ओचोरीच्या बंडखोर लोकांना टोलोनीने गुप्त संदेश पाठवून सँडर्सच्या लोकांवर उत्तरेकडून हल्ला करावा आणि त्यांना मागे लोटत आपल्या सरहद्दीपर्यंत आणावे अशी सूचना केली होती. पण ती सूचना तिथल्या लोकांना पोचण्यापूर्वीच बोसांबोनं त्या गुप्तहेराला ठार केलं. आणखीन 2 दिवस निघून गेले. ओचोरीच्या एका प्रमुखाला टोलोनीनं राजा बनवण्याचं कबूल केलं होतं. त्या माणसाला राजा बनण्याची घाई असल्यामुळे आपणासाठी जागा रिकामी करण्याच्या उद्देशाने तो त्या रात्री बोसांबोच्या झोपडीत शिरला. पण बोसांबो त्याची वाट बघत बसला होता. त्यानं लागलीच त्याच्या डोक्यावर फटका मारून त्याला बेशुद्ध केलं आणि अंधारातून खेचत नदी किनाऱ्यावर नेऊन गळ्यात दगड बांधून त्याला पाण्यात फेकून दिलं. बंडखोरांना जेव्हा आपला पुढारी नाहीसा झालाय असं समजलं तेव्हा तो आपल्याला परत मिळावा अशी त्यांनी मागणी केली. पण मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाचा जो पुढारी होता त्याला बोसांबोनं तात्काळ ठार करून बंडखोरांच्या पुढाऱ्याच्या भेटीला पाठवलं. त्यानंतर काय घडले असते त्याबद्दल नक्की अंदाज करणे कठीण आहे. पण तेवढ्यात बोसांबोला सँडर्सचा निरोप मिळाला आणि त्यानं आपल्या सर्व लोकांना एकत्र केलं. मी सँडर्सकडे जात आहे, तो त्यांना उद्देशून म्हणाला. सँडी तुमचा आणि माझा मालक आहे. त्याशिवाय तो माझा काका पण आहे हे तुम्हाला माहिती आहे. माझ्या गैरहजेरीत तुम्ही आपली नेहमीची कामं करा. वाईट गोष्टी करू नका. मी परत आल्यानंतर जर कोणी माझ्या हुकमाबाहेर वागलाय असं मला कळलं तर मी त्याचे डोळे फाडून त्याला रानात फेकून देईन. त्यानं घेतलेली भयंकर शपथ ऐकून लोक घाबरले. बोसांबोनं आपली आवडती बायको आणि अतिशय विश्वासातले 50 लढवय्ये बरोबर घेतले आणि तो 48 तासात सँडर्सजवळ येऊन दाखल झाला. बोसांबो, मी अतिशय आजारी आहे आणि माझ्यात उभं राहण्याची ताकद नाही, सँडर्स म्हणाला. मी अशा प्रकारे अडकून पडलो असताना टोलोनीने बंड केले आणि अनेक लोक त्यात सामील झाले आहेत. देवा, तुझी माहिती बरोबर आहे, बोसांबो म्हणाला. काही काळानं येथे अनेक पांढरी माणसं येतील आणि ती त्या मूर्ख माणसांना गिळून टाकतील, सँडर्स म्हणाला. पण तसे होईपर्यंत अनेकांना अतिशय दुःख भोगावे लागेल आणि कित्येक निरपराधी लोकांचे बळी पडतील. माझा तुझ्यावर विश्वास असल्यामुळे मी तुला इथे बोलवलंय. ते ऐकून बोसांबोला रडू कोसळले. तो म्हणाला, देवा, मी अगदी हलक्या जातीचा आहे आणि चोर आहे. तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे पाहून माझं हृदय अभिमानाने भरून आलंय. बोसांबो, मी पुढे काय बोलतोय ते नीट ऐक. लढाईमध्ये तू कुशल आहेस आणि म्हणून मी तुझी माझ्या जागी नेमणूक करत आहे. माझं सैन्य आणि माझं जहाज तुझ्या ताब्यात राहील. तुला जे योग्य दिसेल ते तू कर. बोसांबो लागलीच उभा राहिला आणि हलक्या आवाजात म्हणाला, देवा, सँडी, तू हे खरं सांगतोयस? तू मला तुझी जागा देतोय? होय, माझ्या गैरहजेरीत तूच सँडी आहेस. बोसांबो क्षणभर गप्पा राहिला. नंतर त्यानं बोलण्यासाठी तोंड उघडलं पण त्याचा आवाज बाहेर फुटेना. तेव्हा त्यानं पाठ फिरवली आणि तो निघून गेला. बोसांबो येणारे जहाजावरील लोकांना आधीच माहिती होतं. जहाजाच्या शिडीजवळ अभिभू होता. त्यानं बोसांबोला लष्करी थाटाची सलामी दिली. तो म्हणाला, मालक, मी आता तुमचा बंदा गुलाम आहे. बोसांबोनं त्याच्याकडे बघितलं आणि तो म्हणाला, अभिभू, तुझा आणि माझा धर्म एकच आहे, अगदी सत्य आहे.
त्या हल्ल्याला मी समोरून सांगतो की आपला मालक सँडी याच्या हिताच्या दृष्टीनं जे योग्य असेल ते मी करेन. बोसांबोनं बरोबर हुकूम सोडले. त्यानं आपली अर्धी माणसं आणि 20 हौसा शिपाई सँडीच्या संरक्षणासाठी ठेवले आणि म्हणाला, आपण टोलोनीची भेट घेऊया. आकासावाच्या राजानं दरबार भरवला होता. नगोंबी प्रांताच्या सरहद्दीवर त्यानं आपला तळ ठोकला होता. ज्या खेड्यानं त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता ते सगळं जळत होतं. नगोंबीच्या राणीनं बंडखोरांना मान्यता दिली नव्हती. ज्या तिच्या पूर्वीच्या प्रियकरावर तिला ठार करण्याची कामगिरी टोलोनीनं सोपवली होती त्याचं मुंडकं तोडून तिनं टोलोनीला भेट म्हणून पाठवलं होतं. सँडर्स मृत्यूशय्यावर आहे या बातमीतही राणीचा धीर खचला नव्हता. कदाचित तिला स्वतःची काही महत्वाकांक्षा असेल म्हणून खुद्द टोलोनी आपल्या सर्व सैन्यासह तिच्यावर चालून गेला आणि तिला पकडून आपल्या दरबारात उभं केलं. 10-12 होळ्या पेटवण्यात आल्या होत्या आणि त्या प्रकाशात राजा न्याय करत होता. नगोंबीची राणी निर्भयतेने त्याच्याकडे बघत उभी होती. तिच्या अंगावरील वस्त्रे काढून घेतली होती. आज रात्री तू मरशील, टोलोनी म्हणाला. तुझा छळ करून आणि तुला आगीने भाजून ठार करण्यात येईल. ती शांतपणे म्हणाली, आज रात्री मी मेले तर उद्या तू मरशील. तुझ्यात आणि माझ्यात फक्त एका रात्रीचा फरक राहील. त्यात विशेष ते काय? सँडी आपले शिपाई घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. टोलोनी खूप देशी दारू प्यायला होता आणि म्हणाला, सँडी मेला आणि जर तो जिवंत असता तर. आणि त्याच वेळी त्या जागेवर प्रखर प्रकाशाचा झोत पसरला आणि लोक ओरडले. जाहीरे मुळीच आवाज न करता पलीकडच्या तीरावर येऊन उभी राहिली होती आणि राजाच्या दरबारावर सर्च लाईट सोडण्यात आला होता. जहाजातून सुटलेला अग्निगोलक टोलोनीने बघितला आणि त्याबरोबर त्यानं चपळाईने उडी मारली आणि लोकांना नावा वाटण्याचा हुकूम दिला. त्याचे लोक नदीकडे धावले. नावाची राखण करणारे किनाऱ्यावरचे कायमचे झोपले होते आणि नावा तिथे नव्हत्या. त्या आता नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत 5 मैल दूर गेल्या होत्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन बोसांबो आपल्या लोकांसह नदीतून पोहत त्या किनाऱ्यावर आला होता. तिथल्या पहारेकऱ्यांना त्याच्या लोकांनी ठार केले होते आणि नावा नदीत सोडून दिल्या. त्या छोट्या बेटावर आपल्या निवडक सैन्यानिशी अडकलेल्या टोलोनीची काय दुर्दशा झाली असावी याची कल्पना करणे बरे. जाहिरेवरील लोक तोफांनी त्याच्या सैन्यावर भडीमार सुरू केला होता. टोलोनीने शरणागती पत्करली आणि त्याला जाहिरेवर नेण्यात आले. तो शिडीवरून वर चढताना बोसांबो त्याला भेटला. बोसांबो, मी सँडीला भेटायला आलोय, टोलोनी म्हणाला. मीच सँडी आहे, बोसांबो आयटीने म्हणाला. टोलोनी तिरस्काराने थुकला आणि म्हणाला, जेव्हा गुलाम राजाच्या गादीवर बसतात तेव्हा गुलामच त्याची आज्ञा मानतात. राजाचे रक्त लाल असते आणि गुलामाचेही रक्त लालच असते, बोसांबो म्हणाला. टोलोनी, माझ्या मालकाच्या सुखाकरता तुला आणखीन जिवंत ठेवणे डोक्याचे आहे. पण त्यापूर्वी नागोंबीच्या राणीचं काय झालंय ते मला सांग. ती मेली, निष्काळजीपणे टोलोनी म्हणाला. फार लवकर मेली. बोसांबोनं त्याच्याकडे टकलावून बघितलं आणि म्हणाला, ती कशी मेली ते सांग. प्रथम मी तिचा गळा पकडला. गळा पकडलास? बोसांबोनं आपल्या जबरदस्त हातानं त्याचा गळा पकडत विचारलं. होय, आणि नंतर मी तिच्या छातीत सुरा खुपसला. असंच खुपसलास ना? बोसांबोनं विचारलं आणि त्यानं एका घावासरशी टोलोनीला ठार केले. जाहिरीचे स्वागत करण्या इतका सँडी आता बरा झाला होता. त्यानं बोसांबोला शिडीवरून उतरताना बघितले तेव्हा त्याचे डोळे दिपले. बोसांबो खरोखर आता सुंदर दिसत होता. त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा रेशमी पायगोळ अंगारखा होता. हातात सोन्याची कडी होती. गळ्यांमध्ये माळा होत्या. त्यात काही मोत्यांचे सर होते आणि त्यानं डोक्यावर चढवलेल्या शिरस्त्राणाला कित्येक शोभिवंत पिसे होते. मी टोलोनीला ठार केले, पण देवा तूही तसेच केलं असतं. मरताना तो माझ्या कानात म्हणाला, बोसांबो, तुझ्या हातून मला मरण आले म्हणून मला अतिशय धन्य वाटते. पुढे सांग. मी इसिसी आणि आकासावांना त्यांच्या प्रदेशात पाठवले आहे आणि तूच त्यांचा न्याय करशील असं सांगितलंय. हे तू योग्य केलंस, सँडर्स म्हणाला. पण तू हे कुठून आणलंस? सँडर्सने बोसोबोच्या पोशाखाकडे बोट केले होते. मी ते टोलोनीच्या सामानातून पळवले. या आणखीन इतर बऱ्याच वस्तू मी काढून घेतल्या, कारण मी सरकारी कामगिरीवर होतो आणि सर्व पांढऱ्या लोकांच्या कायद्याला धरू नये. देवा तू हे जाणतोस की